हॅलो. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1529. आजची तारीख आहे 21 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 9:03. ऍक्च्युली मला पाऊस आवडतो. या इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे बारिश इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. या आणि माझ्यासाठी बहुत म्हणजे पाऊस म्हणला की माहित नाही एकदम अजीबसी लाईक वाली फिलिंग निघून जाते यार. या आणि पाऊस वगैरे आला की माझं एकच हे आहे की बस गाडी काढायची, पेट्रोल भरायचं आणि मस्त ड्राईव्ह करायचं ओलं होत. आणि इट वॉज एक अ रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. या म्हणजे मी नेहमी असा विचार करतो की साला असा पाऊस आला की बस गाडीत पेट्रोल टाकीन आणि बस निघीन मस्त धडधड पैकी. मस्त मजा येते पावसामध्ये. बट काल रात्री जो पाऊस आला ना, तर त्या पावसाने पहिल्यांदा मला पावसामध्ये भीती वाटली यार. या या लिटरली सांगतो, खरंच भीती वाटली मला. व्हाय यू से समथिंग लाईक दॅट? भीती वाटली म्हणजे की काल असं काही झालं ना की त्यामुळे मी एक्सप्लेन करणं म्हणजे खूप भीतीदायक वाटलं. काल रात्री 3 वाजता नाही का इथे नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाला. या खूपच जोरदार. आता कसं आहे, आजपर्यंत मी कधी टीनाच्या घरावर कधी राहिलो नाही. या युजली माझं घर असायचं जे स्लॅब असायचा. या नागपूरमध्ये धरमपेठ सॉरी खापरखेडामध्ये पण कॉलनी होती. धरमपेठ मध्ये पण एक प्रकारे कॉलनी होती. सो इट वॉज लाईक ते कधी असं भ्यायचं कधी कारण कधी भेटलंच नाही. या टीनाचं घर कधी होतच नाही. पण आज मी चिंचू भवन मध्ये आलो आहे ना, इथे कसं एक प्रकारे हे टीनाचं घर आहे. या आता टीनाचं घर म्हणजे आता वगैरे म्हणजे मी अफोर्ड करू शकतो होतो मोठं घर. बट ऍक्च्युली कसं आहे की नाही, टेक्निकली सांगतो की इथे युजली असे घर होते नाही. हा. सांगण्यासाठी म्हणलं ना, तर असं घर होते नाही इथे. सो त्यामुळे मग मला थोडस स्वतःलाच एक प्रकारे ऍडजस्ट करावं लागले इथे. या बट काही असं काही फारसा काही इश्यू वगैरे काही आहे नाही. या हा, तर टीनाच्या घरावर नाही का पाऊस पडला ना, तर साला काय आवाज येतो रे बापरे. लिटरली सांगतो, काय धडधड धडधड आवाज येतो. माझी काल रात्री 3 वाजता एवढी फाटली. अगदी अशी दगडासारखी, असं वाटत कोणीतरी वरून दगड मारून राहिलंय टीनावर. धडधड धडधड काय आवाज येऊन राहिलाय. आणि हे सांगण्यासाठी जेवढं इझी आहे, ऐकण्यासाठी जेवढं इझी आहे, एक्सपिरियन्स करणं म्हणजे अरे मेरे बाप, भीती वाटते. या विचार कर, मला साला भीती वाटली पहिल्यांदा. आणि त्या भीतीमध्ये नाही का, आता आपण नाही का भीती वाटली तर आपण काय करतो या, म्हणजे ते एक अजीब प्रकारचीच फिलिंग होती यार. म्हणजे रात्री 3 वाजता पाऊस एकदम जोरात सुरू, आवाज काय झडझड झडझड. चला मला असं वाटून राहिलं की कोणी दगड तर नाही मारून राहिलं. मला असं वाटलं का साला कोणी, असं वाटलं घर तर नाही उडून जाईल. एवढी भीती वाटली. या. तरी मी शर्ट काढून झोपून होतो. या आणि भीती तर वाटली, बट त्या दिवशी मला काल फर्स्ट टाइम असं एकदम भयानक वाली फिलिंग वाटली या पावसामुळे. या बट इट इज लाईक हे नवीन नवीन एक्सपिरियन्स वगैरे आलं त्यामुळे होतच राहते. अनदर थिंग आय एम गोना टेलिंग यू दॅट की मी आता मागच्या हप्त्याला पुण्याला गेलो होतो. सो त्याचा मला काहीच फायदा नाही झाला. काहीच फायदा नाही झाला म्हणजे असं टेक्निकली म्हणलं गेलं तर काहीच नाही. बट पंक्च्युअलिटी म्हणलं गेलं ना तर या, म्हणजे जस्ट लाईक एक्सपिरियन्स तर भेटला. बोलायचं काय, करायचं काय, कशाप्रमाणे, आणि हीच गलती समोर होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. राईट. सो यस, सांगायला गेलो तर येस की प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे फायदा वगैरे असं काही म्हणता येणार नाही, कारण वी डू नीड टू अंडरस्टँड एव्हरीथिंग अबाउट त्या की गलती काय झाली. या सो त्याचा मला फायदा काय झाला, आय वॉज गॉट रिजेक्टेड. या सो इम्प्रुव्हमेंट करू. अजून एक साला प्रॉब्लेम झाले यार माझ्यामध्ये. कोणती की साला जेव्हापासून इंटरव्ह्यू करून आलो ना, मी पुण्यावरून आलोय ना, तेव्हापासून मी Naukri.com वर बहुत रेअरली प्रेझेंटी लावून राहिलो यार. या पहिल्या अगोदर तर बहुतच जास्त अगोदर, म्हणजे एव्हरी डे मी मस्त रेझ्युमे अपडेट करायचो वगैरे वगैरे. बट साला आता भीती वाटून राहिली. भीती म्हणजे जस्ट लाईक आता मी काही करून नाही राहिलो त्याच्यावर.
त्याच्याचमुळे थोडस एक प्रकारे असं वाटून राहिलं की त्याला काय होऊन तर नाही राहिलंय. म्हणजे समथिंग चला म्हणजे माझा पुण्याचा चान्स तर हुकून नाही जाईल. असं होणार तर नाही म्हणा. या बट पाहू आपण कशाप्रमाणे आपण गोष्टी टॅकल करू समोर जाऊन. बट राईट नाव सिच्युएशन इज हिअर. तुला काय वाटते आपण अजून एक वर्ष थांबायला पाहिजे इथे? मला असं वाटतं की जे होत आहे ते होऊ दे. हा आपण Naukri.com वर आता हार्डली हप्ताभर झालाय ना, जेणेकरून तुझं लक्ष नाही. नो नीड टू वरीड अबाउट दॅट. काही काळजी नको करू. हप्ताभर घे, हप्ता काय 1-2 हप्ता घे, काही प्रॉब्लेम नाही. पण असं प्रेझेंटला अपडेट करत जा रेझ्युमे. दॅट दॅट माइट बी रिली गुड थिंग. का आपण थोडस प्रयत्न करत राहू. वेन एव्हर आय गेट द राईट अपॉर्च्युनिटी आय विल ट्राय इट. आणि इथे मला आता थोडं पेमेंट वगैरे चांगलं भेटणार आहे. सो मला पण थोडंसं आता नवीन आपले ऑफिस आता PM आहे थोडंसं आवडायला लागलाय. आणि आता तर प्रोजेक्ट पण खतम झालाय. सो इट्स रिअली ग्रेट. बट पाहू आता कशाप्रमाणे आपण सिच्युएशन टॅकल करू. Till then, everything is fine, is good. So, this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1529. Right now, we are at Nagpur, Maharashtra. And